आजही रात्री 25 वर्षाचा साहू फरसाणखान्यात हजर झाला होता. आळीत काही झाले की ज्या 3-4 टाळक्यांना पकडायचे त्यात साहू सगळ्यात सोप्पा. त्यात आणखीन हा यादवाड सब इन्स्पेक्टर नवीन होता. साहू आईचंच नाव लावतो ही माहिती त्याला असिस्टंटने दिली. बराच वेळ चौकशी करून अन शिवीगाळ करून काही साध्य झालं नाही. पाहिल्यावर साहूला सोडले. बाकीचे दोघे तिथेच थांबले. काही नाही. कुठल्या तरी गिऱ्हाईकाचा रेखाबरोबर वाद झाला होता अन झालेल्या भांडणाचे पर्यवसान किरकोळ मारामारीत होऊन शेवटी त्या गिऱ्हाईकाने तक्रार नोंदवली होती. त्याचे म्हणे आदल्या रात्री घड्याळ तिथंच राहिले होते. साहूला माहीत होते रेखा प्रामाणिक होती. पण त्या माणसाला काही पटेना. त्याने शिवीगाळ केला. मग काही पोरांनी त्याला शिव्या दिल्या. मग झाली मारामारी. आजूबाजूच्या बघ्यांपैकी साहू, नवीन अन गोपी या तिघांना आत घेतले. यादवाडला कुणीतरी त्या गिऱ्हाईकाचे आजवरचे अनुभव लक्षात घेता तो घड्याळाबद्दल खोटे बोलत असणार हे सांगितल्यावर त्या गिऱ्हाईकालाच झाप पडली अन साहूला सोडून देण्यात आले. नवीन अन गोपी यांना पुढच्या कागदपत्रापुरते थांबवले. साहूला माहीत होते शेवटी त्या गिऱ्हाईकाकडूनच 100-500 घेणार अन कागद फाडून टाकणार. पासोड्या विठोबापाशी नवी कोरी ब्रिस्टॉल घेऊन एक कचकचीत झुरका मारल्यावर साहूचे लक्ष गेले श्रीकृष्ण टॉकीजकडे. आज जरा वातावरण मंद मंदच वाटत होते. रात्रीचे 10:30 वाजले होते. एका बंद दुकानाच्या पायरीवर साहू बसला. त्या पायरीवर बसले की खाली रस्त्यात एक नाणे कुणीतरी ठोकून ठेवले होते ते नेहमी दिसायचे साहूला. आता ते नाणे किती पैशाचे होते हे जरी दिसत नसले तरीही 5 वर्षाचा असताना ते नाणे 5 पैशाचे आहे हे साहूने व्यवस्थित पाहिले होते. नाण्याकडे बघता बघता अलगदच साहूचे मन पोचले भूतकाळात. गोपी. या निमित्ताने गोपी तरी भेटला होता. दोघांनी एकमेकांना पोलिसांच्या समोरच मिट्या मारल्या होत्या. गोपीने एकाच हाताने मिठी मारली होती बिचाऱ्याने आणि गोपी हळूच कानात कुजबुजलाही होता. वेलकम पे कभी मत आना साहू, लेकिन मैं गजू और तुम मिलके अमजद को खतम कर देंगे. गोपीला मारलेली मिठी सुटेच ना. वेलकमला जाऊन त्याला भेटण्याचे धाडस मूर्खपणाचे ठरले असते. आज दोघांचेही डोळ्यातून अश्रू बरसले होते. जुन्या पोलिसांना मात्र त्याचे कारण माहीत होते. गोपीच्या त्या विधानाचा अर्थ बराच वेळ लावत बसला होता साहू. कुठे हा यादवाड सब इन्स्पेक्टर आणि कुठे आई वेलकमवरून डिस्कोला आली तेव्हाचा वरचा साहेब यादवाड. अजून साले आपल्यालाच पकडतात. आत्ता तर आतून बाहेर आलो आपण. रेखाचा वाद श्रीकृष्ण टॉकीज समोर झाला तरी गोपीला उगाचच धरले. गोपी 40 वर्षाचा. हात तुटका गोपी. कशाला जिवंत ठेवलं होतं त्याला कुणास ठाऊक. मरायला आलाच आहे म्हणा पण वेलकमवर कधीही येऊ नको हे ठीक आहे. पण अमजदला कसं काय मारणार म्हणतो हा आणि मुख्य म्हणजे गजू चाच्याला कसा काय गृहीत धरतोय हा. गजू चाच्याला एकदा गाठायलाच हवं. आता कुठे असेल. कबीर डिस्को बघतोय म्हणजे गजू चाच्याला वेलकमवर ठेवलेला असणार. जावे करावा हा मूर्खपणा. नकोच इतकी घाई नाही आहे. आपण परत आल्याची बातमी सर्वत्र पसरलेली आहे. पहिल्याच दिवशी तरीही गजू चाचा भेटायला आला नाही. याचा अर्थ सरळ आहे. त्याची इच्छाच नव्हती भेटायची किंवा कबीरला घाबरत होता. पण साहू हा वेगळा सगळा विचार करत असताना त्याचे नशीब मात्र वेगळाच विचार करत होते. नशिबाने गजू चाच्याला कधीच साहूच्या शेजारी आणून बसवलेले होते. आपल्याच तंद्रीत नाण्याकडे पाहत असलेल्या साहूला शेजारी कोण बसले आहे म्हणण्यापेक्षाही शेजारी कुणी बसलेलं आहे हेच कळले नव्हते आणि अचानक उद्गार कानावर आले.
गजू ए ले साड़ी, चल पहनाते हैं उस हरामी कबीर को. 5 वर्षाच्या गॅपनंतर तो आवाज तसाच्या तसा होता. गजूने हातात दिलेली साडी तशीच ठेवून साहू अवाक होऊन गजू चाचाकडे बघतच बसला होता. गजू और अभी पहनाते हैं, चल तेरी ही राह देख रहा था मैं, बदला तो तुझे ही लेना है ना. 5 वर्षांनी मारलेल्या त्या मिठीमध्ये काही नव्हतं. जणू बाप परत मिळाला होता साहूला. अजून काय पाहिजे. गजूच्या दणकट शरीरावर आपली मान विसावणारा साहू कितीतरी वेळ हमसून हमसून रडत होता. मात्र गजूचा एक अश्रूही निघाला नव्हता. त्याचे डोळे लागले होते श्रीकृष्ण टॉकीजच्या भिंतीकडे, शून्यात लागल्यासारखे. येणारे जाणारे विचित्र नजरेने त्या जोडीकडे पाहत होते. बराच वेळाने एकमेकांची खॉली खुशाली विचारून झाली. खॉलीही नव्हती आणि खुशालीही. शालनदीदीचा उल्लेख झालाच नव्हता बोलण्यात. फक्त तिला अमजदने जबरदस्तीने वेलकमवर नेऊन अति छळले एवढंच कळले होते ते. ऐकूनच साहू स्फुंदून रडला होता. किती केले त्या बाईने. आपल्या आईपेक्षाही किंचित मोठीच. एकदाही हिशोबात गडबड नाही. आपल्याकडे नेतृत्व देताना मुलाकडेच ते दिल्यासारखे भाव. हेवादावा नाही. कोणत्याही अवघड प्रसंगात आपले बौद्धिक घेऊन आपल्याला नवीन मानसिक उभारी देणारी बाई ती. आपल्या सूचनेवरून अमजदकडे जाऊन स्नेहाला चक्क घेऊन आली होती. मात्र कबीरचा बदला मी एकटाच घेईन हे साहूने गजूला सांगितले. गजूला उलट अभिमानच वाटला, पण त्याने साहूला लागेल ती मदत मागण्याची आज्ञाच केली होती आणि गजू निघून गेला होता. वेलकमचे संरक्षकच अजूनही आपल्या बाजूने आहे ही कल्पना साहूला फार म्हणजे फारच आवडली होती. हीच नेमकी वेळ होती कबीरला अद्दल घडवण्याची. मुंगूस म्हणे 3 वर्षापूर्वीच मेला होता. त्यामुळे साहू सूड न घेता आल्याच्या दुःखात हळहळत होता. पण कबीर होता चांगला धडधाकट होता. त्याची स्त्री बनवायला मजा येणार होती. आणि नंतर साहू जमाई राजाकडे वळला. आपल्या खोलीत गेल्यावर त्याला दिवसभरात पहिल्यांदाच रेखा नाराज दिसली. आपल्याला आल्या आल्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलवले म्हणून नाराज झालेली असावी असा साहूचा कयास होता. पण ती काही खुलेना. शेवटी त्याने तिला जवळ बसवले. साहू, क्या हुआ है रेखा, ऐसे क्यों चुपचाप. रेखा, कुछ नहीं. साहू, एक बात बताऊं, उन दिनों से आजकल ही ज़्यादा खूबसूरत लगने लगी हो तू. रेखा, उसकी वजह है. साहू, क्या. रेखा उठली आणि खिडकीपाशी गेली. साहू, क्या हुआ, बोल ना. रेखा, पेट से हूँ, 3 महीने हो गए. ज्या बातमीने सर्वसामान्यांकडे पेढे वाटले जातात त्या बातमीने बुधवारात सुतक पाळले जाते. गर्भ राहणे. खच्ची झालेला साहू मान खाली घालून जमिनीकडे बघत बसला होता. रेखाला रोग होताच, तो मुलालाही होणार ही शक्यता खूपच होती. या मुलाला जन्म देण्यातच अर्थ नव्हता. काय हे देव व्यापले. साहू, किस किस्से. रेखाने खिडकीबाहेरची नजर न हटवत अत्यंत व्यथित स्वरामध्ये सांगितले. रेखा, कबीर और कोण. धमन्यांमधून रक्त उसळायला लागले होते. साहूच्या आत्ता समोर कबीर असता तर कदाचित त्याचा भानूच झाला असता. एकमेव प्रेयसी, तिलाही असाध्य व्याधी, त्यात ती 5 वर्षे आपल्यासोबत नव्हतीच आणि ती 5 वर्ष अत्यंत हलाखीची गेली होती. साहू आत्ता तिच्याच अत्यंत तोकड्या मिळकतीवर गेले 2 दिवस जगत होता आणि त्यात ही बातमी. खाडकन निश्चय करून उठलेल्या साहूला रेखाने शपथ घालून अडवले. तेव्हा कुठे तो पुन्हा पलंगावर बसला. रेखा, ए बच्चा रखते है. साहू. धक्का बसलेला साहू रेखाच्या त्या क्रूर विधानावर थक्क होऊन रेखाकडे पाहत होता. साहू, जानती है क्या, क्या कह रही है. जानती है उसकी जिंदगी क्या होगी. 10 साल भी जिएगा कि नहीं पता नहीं. क्या बक रही हो रेखा. रेखा, हे मेरा बच्चा है साहू. मैं अगर और 6 महीने जिंदा रही तो इसका जन्म होगा. इसमें तुझे मैं देखती रहूँगी. साहू, लेकिन इसमें उस कबीर का हरामी का
रेखा, सिर्फ बाप ही सब कुछ नहीं होता है। साहू साहू तू भी तो माँ का ही नाम लगाता ना। और ये भी सोच के किसी और ग्राहक से मुझे ये बच्चा होता तो शायद हम जानते भी नाही की किस्से। 20 मिनिटे दोघेही एकमेकांच्या मिठीत स्पंदून स्पंदून रडत होते. मैं अगर 6 महीने और जिंदा रही तो काय वाक्य होतं हे. किती सहज तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य. किती अगतिकता मारायची, किती इच्छा. बुधवार पेठ पुणे 2. बाकी काही नाही. मात्र साहू तिला दूर करून म्हणाला, साहू तू अगर सच्ची माँ है तो इसको जन्म नहीं देगी. और अब मुझे मत रोक, मैं जा रहा हूँ कबीर के पास. अंगातली ताकद कमी पडल्यामुळे साहूला न थांबवू शकलेली रेखा त्याच्या जाण्याकडे बघून शेवटी हमसाहमशी रडायला लागली. निदान मुलाचा जन्म होईपर्यंत तरी साहू जिवंत राहावा अशी तिची इच्छा होती. पण आता काही सांगता येत नव्हते. साहू डिस्कोवर गेल्यावर काय होईल ते मुळीच सांगता येत नव्हते. धडपडत रेखा उठली आणि मुलींना एकत्र करून जमाई राजाच्या दारावर आली. नुसतीच टकामका डिस्कोकडे बघत राहिली. सलोनीला त्याचा अर्थ व्यवस्थित समजला होता. साहूची साथ द्यायला ती लंगड्याच्या पायाने जमेल त्या वेगात डिस्कोकडे धावली. सलोनीवर जाऊनही आता 15 मिनिटे झाली होती. कुणी ओरडत नव्हते की भांडत नव्हते. कसलाच आवाज नव्हता. हळूहळू बाकीच्या मुली पांगायला लागल्या. रेखा मात्र डोळे निश्चल करून डिस्कोकडे पाहत बसली होती. तिला सगळा इतिहास माहीत होता, बाकीच्या मुलींना माहीत नव्हता. अर्धा तास झाला, अजूनही काहीही होत नव्हते. 1-2 गिरायके आत गेलेली होती. बाहेर मात्र कुणीच आलेलं नव्हते. काय चाललंय काय? शेवटी हिय्या करून रेखा निघाली. साहूवर कितीही प्रेम असले तरीही आपल्या गर्भाचा विचार करूनच ती थांबली होती इतका वेळ. आता थांबण्यात अर्थ नव्हता. आणि डिस्कोच्या दारात पाऊल टाकताना तिला आजवरच्या बुधवार पेठेतील वास्तवातील सगळ्यात मोठा धक्का बसला होता. रक्ताचा एक साधा ओघळही नसूनही धड पाऊलही टाकता येत नसलेला कबीर साडी नेसून खाली उतरत मृतवत नजरेने सगळ्याकडे बघत होता. आणि मागून सलोनी त्याला शिवीगाळ करत धक्के देत होती. आणि त्याही मागून अत्यंत क्रूर नजरेने उतरत असलेल्या साहूच्या हातात लाकडी दंडुका होता. आणि सलोनी विद्रूप चेहरा करत कर्कश ओरडत सगळ्या गल्लीचे लक्ष वेधत होती. ऐ देख रे, छक्का आया. छक्का, वेलकम का अमजद का छक्का है, बहुत सस्ते में है, देखो देखो. कबीरला समोरासमोर मारायला साहू हा काही धर्मयोद्धा नव्हता. कबीर एका खूप आतल्या खोलीत असताना चपळाईने तिथे पोहोचलेल्या साहूने लाकडाचा पहिला प्रहार त्याच्या डोक्यात केला होता. त्यानंतर त्याने त्याला बाहेर ओढत आणत खाली दाबून धरून अनेक गुद्दे मारले होते. 50च्या पुढे गेलेल्या आणि व्यसनाच्या अतिरेकाने पोकळ झालेल्या कबीरच्या त्या शरीराला तो मार सोसू शकत नव्हता. काही काळाच्या आतच साहूचा पुढचा वार होता. अत्यंत बेसावध होता कबीर आणि ओरडताच येत नव्हते. त्यातच सलोनी आली आणि तिने त्याचे कपडे टराटरा फाडले. हे सगळे दारातच चाललेले असल्यामुळे आतले आत आणि बाहेरचे बाहेर राहिले होते. सगळे अवाक होऊन कबीरच्या परिस्थितीकडे पाहत होते. त्यातच त्याला साडी गुंडाळलेली आणि खाली गल्लीत साहूची अत्यंत बदनामकीकारक धिंड काढली. तेव्हा पुन्हा एकदा श्रीकृष्ण टॉकीजची गल्ली स्तब्ध झाली. केदारी चौक ओलांडताना फार काळजी घ्यावी लागली. ते दृश्य सामान्य माणसांना दाखवण्यासारखे नव्हते. फार घाईघाईत लक्ष्मी रोड क्रॉस करून वरात वेलकमच्या रस्त्याला लागली आणि वेलकम 5 वर्षांनी साहू तिथे येत होता. शरीफाबी अजूनही वेलकमलाच आहे असे त्याला समजले होते. वेलकमच्या इमारतीसमोर उभा राहिलेल्या साहूने मागे वळून चहाच्या दुकानाकडे पाहिले. म्हातारा केव्हाच मरून गेला होता. त्याचा मुलगा ते दुकान चालवत होता. तोफामधून भोला सुसाट वेगाने साहूकडे आला. काय झाले असेल याची कल्पना आल्यावर त्याने कबीरला वेलकमसमोरच बडवायला सुरुवात केली. एवढे होते तोवर रमासेटवरून खाली आला. रमासेट 4000 में फुल नाईट.
यालाच मारून आपली आई आपल्याला घेऊन पळालेली होती. साहूने भयानक नजरेने रमासेठकडे बघितले. त्याचेही वय झालेले होते. कबीरला भोलाच्या स्वाधीन करून साहूने रमासेठवर प्रहार सुरू केले. आता तर गर्दीही थांबून बघत होती. रमासेठ पळूही शकला नाही. अख्खे तोफा रस्त्यावर उतरले होते. मागच्या बिल्डिंगमधल्या मुलीही आल्या होत्या. त्यांच्यातील काहींनी तर सलोनीलाही बडवून काढले. कबीर तर सगळ्यांचाच मार खात होता आणि तेवढ्यात तिघांनी साहूला धरले, उचलले आणि सरळ वेलकमच्या तळघरात नेले. तोच अंत, आपला तोच दुर्दैवी अंत आहे हे साहूला समजले होते. कसा तरी वाट काढत अन वेदना सोसत 2 मिनिटातच कबीरही तिथे पोहोचला. त्याने साहूवर थुंकून पहिल्यांदा साहूला मारायला सुरुवात केली. तिथे आधीच असलेला गोपी मध्ये पडला. त्याने बिचाऱ्याने उगीचच मार खाल्ला इतरांचा. रमासेठ धावत धावत आत आला आणि ओरडला, अमजद भाई, आरहेले हे, अब तू भी गया. चूक झाली होती, खूप मोठी चूक झाली होती. रेखाचे ऐकायला हवे होते. हे धाडस अजिबात करायला नको होते. आपण संपलेलो आहोत. आपल्याला मदत करायला आता गजूही येऊ शकत नाही आणि गोपी तर काही करू शकत नाही. ही सलोनी आत आलीये पण तीच मार खाते. काय करणार? आपण काय करणार? तेवढ्यात धावत धावत रेखा आली. आतमध्ये आणखीनच नको ते झाले होते. ही तर अजिबातच इथे यायला नको होती. काय करायचे? एक एक माणूस येऊन फटके लावून जातोय. हळूहळू साहूला बराच मार बसायला लागला. साहूच्या किंकाळ्या ऐकून रेखा अन गोपीमध्ये पडले की त्यांना मार लागत होता. रेखाला काही होत नाही ना? इकडे लक्ष देताना साहूची धातीरपीट होत होती. भोलाही मदतीसाठी आत आला होता, पण ती त्याची चूक होती. आता कबीरने एकाला मदतीला घेऊन भोलाला पिटायला सुरुवात केली. मगाशी बाहेर जमा झालेला तोफा आणि मागच्या इमारतीतील मुलींपैकी एकही इथे यायचे धाडस करू शकत नव्हती. काय होणार आहे याचा सगळ्यांनाच अंदाज आलेला होता आणि अमजदला मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहत होत्या सगळ्या. तेवढ्यात अमजद आला. आपल्या अवाढव्य पण म्हातारा होत असलेला देह सावरत आणि दुनियेतला सगळा क्रोध 2 गहाऱ्या डोळ्यांमध्ये सामावत. अमजदने साहूकडे पाऊल टाकले आणि रेखा अमजदच्या पायावर कोसळली. रेखा, मत मारो साहब, मत मारो, भूल हो गई. ये देखिए, मेरे पेट में बच्चा है. कबीर काही है, मत मारिये साहू को. आणि अमजदने साहूला सोडून रेखाच्याच पोटावर लाथ घातली खच्चून आणि त्या क्षणी साहू, रेश्मा, थापा या विदारक स्फोटकातील आजवर बसलेली सगळी वेष्टने क्रॉस करून एक मोठी ठिणगी आतवर पोहोचली. बुधवार पेठेतील आजवरचा सगळ्यात मोठा स्फोट झाला. साहूने एका ढांगेत अमजदला गाठून आपल्या उजव्या हाताची बोटे सरळ अमजदच्या डोळ्यामध्ये खुपसली. अमजद भाई, बुधवार पेठेतील सगळ्यात जास्त राक्षसी व्यक्तिमत्व. अमजद एखाद्या डोंगरासारखा नाचत भयानक किंकाळ्या फोडत होता. तोपर्यंत वरून स्नेहा आणि भानूची भाची या दोघीही धावत आल्या. हे काय? या गेल्याच नाहीत का? का नाही गेल्या या? साहूचा क्षणभर विश्वासच बसेना स्वतःच्या डोळ्यांवर. आणि आणखीन अविश्वसनीय गोष्ट घडली. त्या दोघींनी येऊन घाबरून जायच्या ऐवजी तोफातील आपल्या ज्या मैत्रिणी रस्त्यावर काळजीने उभ्या होत्या त्यांना ओरडून सांगितले, अंदर आओ, वेलकम खतम कर दो. गोपी आणि भोलाने तिथल्या तिघांच्या हातातून सुटून रमासेठचा शोध घेतला होती. कबीर आधीच मार खाऊन बऱ्यापैकी लुळा पडलेला होता. वेदना कशाबशा सहन केलेली रेखा उठून कबीरला कशाने तरी पडवायला लागली. वेलकमवरचे इतर तिघे अमजदला घाईघाईने बाहेर घेऊन जायला लागले. ते वेलकमवर नवीन होते. ऐकून त्यांना साहू माहीत होता, पण हा पोरगा इतका भयंकर असेल याची त्यांना कल्पना नव्हती.
आणि आता त्यांच्या दृष्टीने प्रायोरिटी होती अमजदला वाचवणे, त्याचे उपचार. आणि त्या तिघांना बाहेरून आत आलेल्या बायका बुकलू लागल्या. एकच हाहाकार उडला. कुणीतरी पोलिसात धावले. आता सगळी गल्लीच आंधळ्या अमजदवर आणि कबीर आणि रमासेठवर राग काढू लागली. मागच्या इमारतीतील बायकाही आल्या. सर्व शक्तिमान पुरुषांना त्या क्षणी समजत होते, बायका एक झाल्या तर काय करू शकतात. अमजदच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता. वरून काही बायकांनी शरीफाला बडवत खाली आणले. आता खरे तर साहू फक्त बघतच होता. आणि गजूचाचा आला. लांबवर कुठेतरी गेलेला गजूचाचा आला. त्याने काहीतरी हत्यार आणलेलं असावे. त्याने ते कबीरच्या पोटात खुपसले. कबीर थंड झाला. बुधवार पेठेतील एक हीन व्यक्तिमत्व आज संपले. त्यापाठोपाठ गजू आपल्याकडे धावतोय हे पाहून रमासेठ रस्त्यावर धावत गेला आणि साहू त्यांच्या मागून धावला. आणि साहूला कधीही विश्वास बसणार नाही असे दृश्य दिसले. अत्यंत विचित्र दिसणारी, घाणेरडी दिसणारी, अकालीच 60 वर्षाची असावी अशी वाटणारी शालनदिदी रमासेठच्या पुढ्यात उभी होती. कबीर खोटे बोलला होता. तिला भयानक छळून शेवटी अमजदने मागच्या इमारतीत शिफ्ट करून टाकले होते. तिथे तिची उपासमार चालू झाली होती. आज बुधवार पेठेतील सगळा चांगुलपणा एकत्रित झाला असावा. अमजदला फरफटत रस्त्यावर आणलेल्या मुलींनी आणि बाहेरच्या मुलींनी पाहता पाहता रमासेठ आणि अमजदला केवळ हाताच्याच माराने निव्वळ 5-1 मिनिटात खल्लास केलेले होते. लांबवर सायरन ऐकू येत होता. एकमेकांना भेटायलाही वेळ नव्हता. रेखाला भेटून साहू म्हणाला की मुलाला जन्म दे आणि जगलीस तर माझे नावही दे आणि नंतर गोपीकडे सांभाळायला ठेव. गोपी आणि गजूला फक्त मिठीच मारली त्याने. आणि शालनदिदीसमोर मात्र आजवरचा 20 वर्षांमधला सगळा धीर संपला साहूचा. भर रस्त्यात सगळ्यांसमोर त्याने कदाचित बुधवारातील सध्याची सगळ्यात घाण वेश्या असलेल्या शालनदिदीच्या पायावर रडत रडत डोके ठेवले. दोघांनी क्षणभरच मिठी मारून एकमेकांच्या डोळ्यात पाहिले. रेखाने पुन्हा साहूला मिठी मारली. 5ही जणांनी एकमेकांना गच्च धरून ठेवले. आणि शेवटी स्नेहा आणि भानूच्या भाचीने त्यांना वेगळे करून सांगितले, पुलिस आ रही है, भागिये भैया. नेहानंतर ती हाक आज ऐकली होती साहूने. श्रीनाथ टॉकीजच्या रस्त्याने त्या क्षणी या रस्त्याला वळत असलेल्या निळ्या मेटेडोरकडे पाहून साहू केदारी चौकाकडे पळाला. एक क्षण, केवळ एक क्षण त्याने आपल्या गल्लीच्या दिशेला पाहून हात जोडले आणि मनातल्या मनात आपल्या आईला सांगितले, मी सूड घेतला आई, मी सूड घेतला. आणि त्या क्षणी समोर दिसत असलेल्या चालत्या PMT बसमध्ये त्याने उडी मारली आणि 25च मिनिटांनी साहू स्टेशनवर पोहोचला होता. कोणीतरी शेअर गाडी घेऊन खिशातील होते नव्हते ते सगळे पैसे ड्रायव्हरला देऊन साहू, रेश्मा, थापा मुंबईला निघाले होते. मिळेल त्या गाडीने रस्ते बदलत बदलत ते दुसऱ्या दिवशी ओरिसाला जायला निघणार होते. फक्त त्यावेळेस त्यांना हे माहीत नव्हते की रेखावर प्रेम करून आपणही स्वतःला व्याधिग्रस्त करून घेतलेलं आहे. बुधवार पेठ अजूनही तशीच आहे. तिथे हेच सगळे रोज होत आहे. अनेक साहू आहेत, अनेक ललिताच्या रेश्मा होत आहेत, अनेक शालन नष्ट होत आहेत. आपण छान जगतोय म्हणा. आपल्या मुलाला शाळेत ॲडमिशन मिळवण्यासाठी डोनेशन देतो, हॉटेलमध्ये जेवतो, पिक्चर बघतो, नवे घर घेतो, लग्न वगैरे करतो, आईला आई म्हणतो, बहिणीला बहीण, आपण आणि ते मध्ये फक्त लक्ष्मी रोड. आपल्यासारख्यांनी जाताना मुरडलेली नाके बघायला लक्ष्मी रोड अजून तसाच पडलेला आहे. सिटी पोस्टवरून पुढे गेलात तर साहूचे कथानक लक्षात ठेवा. एवढंच विनंती करू शकतो मी. साहू, रेश्मा, थापा.